गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा गजरात सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन झालेले असलेच. सो सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी प्रत्येक पहाट ही हसरी असावी, गणपती बाप्पाची मूर्ती नेहमी समोर असावी. आपण सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो. तो दिवस फायनली आज आलेला आहे, म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस. सर्वांना वेध लागले होते ते गणपती बाप्पाचे. गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच मन किती भरून येते. सर्वत्र मंगलमय असे वातावरण झालेले असते. सो हा दिवस खूप धावपळीचा असतो, पण खूपच छान असतो. आम्ही सर्वजण पण घरात लवकर उठलो, कारण सर्वांनाच वेध लागले होते ते गणरायाचे. मी पण घरात सर्व आवरले. मग दारात छान छोट्या छोट्या अशा रांगोळ्या काढल्या. जास्त वेळ नसल्यामुळे रांगोळ्या मी काही मोठ्या काढल्या नाही व जागा पण जास्त मोठी नव्हती, त्यामुळे मी छोटीशीच रांगोळी काढली. व घरात पण मिस्टर, मुलं वगैरे सर्व रेडी झाले. नंतर मिस्टर व मुलगा गणपती घ्यायला गेले व गाडीवरती मूर्ती घेऊन आले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा गजरात परत आम्ही सर्वांनी गणरायाचे छान असे स्वागत केले. गणपती बाप्पाला घरात घेताना सर्वात आधी आम्ही पाण्यातला ओवाळतो. नंतर भाकरीने किंवा पोळीच्या तुकड्याने गणपती बाप्पाला ओवाळतो. नंतर त्याची हळदी कुंकू वगैरे लावून सण पूजा करतो आणि मग मूर्ती आम्ही घरात आणतो. तुम्ही पण याच प्रकारे पूजा करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर त्याची आरती केली व गणपती बाप्पाला आत घेऊन आलो. मूर्ती आत आणल्यावर आम्ही तिची शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले. गणपती पूजनाची सर्व तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती. गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणल्यावर माझ्या मुलीने गणपतीचे थोडं डेकोरेशन केले. डेकोरेशनचं काही सामान तिने आणलेला होता. खड्यांच्या माळा, काही टिकल्या वगैरे, ते सर्व छान असे गणपतीला लावले होते तिने. तिला डेकोरेशनची खूप आवड आहे, म्हणून तिने डेकोरेशन केले. गणपतीला छान असे सजवले, खडे वगैरे लावून सण. मग त्यानंतर आम्ही गणपतीची पूजा केली. मूर्तीला खडे वगैरे लावून मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती. बघा किती प्रसन्न वाटते मूर्तीकडे बघून सण. खूपच छान असे आमचे डेकोरेशन झाले होते. मूर्तीला डायमंड वगैरे लावल्यामुळे मूर्ती खूपच छान चमकत होती. अशी आमची ही मूर्ती डायमंडचे खडे वगैरे लावून सण रेडी झाली होती. त्यानंतर आम्ही गणरायाचे पूजन केले. मांगल्याचे प्रतीक म्हणून कलश असतो, म्हणून सर्वात आधी आम्ही कलश पूजन केले. कलशावर छान असे स्वस्तिक काढून घेतले. तसेच नारळावर पण आम्ही स्वस्तिक काढून घेतले व कलश मांडून घेतला. कलशामध्ये 1 रुपयाचा कॉईन, सुपारी व पाणी टाकले. त्यानंतर नागिलची 5 पाने ठेवून त्यावर नारळ ठेवले व कलश पूजन केले. त्यानंतर दीपपूजन केले, घंटापूजन केले व गणपती बाप्पाची मूर्तीची पूजा केली. तसेच विड्याच्या जोडपानावर एक सुपारी मांडायची असते गणपतीचे प्रतीक म्हणून, त्याची पण आम्ही पूजा करून घेतली. फुलं वगैरे वाहून सर्व पूजा व्यवस्थित अशी संपन्न झाली आमची. धूप दीप ओवाळून गणपती बाप्पाला ओवाळून घेतले छान. त्यानंतर गणपती बाप्पाला जानवे घातले. दुर्वा फुलं वाहून सर्व अशी पूजा आमची झाली. त्यानंतर आम्ही जिथे डेकोरेशन केले आहे तिथे कलश स्थापून घेतला व विड्याच्या जोडपानावर जो सुपारी मांडली होती ती पण ठेवून घेतली व त्यानंतर गणरायाची मूर्ती आम्ही ठेवून घेतली. अशा प्रकारे आम्ही पूजा केली. पूजा झाल्यावर आम्ही सर्वांनी मिळून सण आरती केली. आमच्या शेजारी असे लहान मुलं आहे, ते पण आरतीला आले होते. खूप उत्साहात होते ते मुलं. आरती करताना मस्ती करत होते थोडीफार. अशा प्रकारे आम्ही आरती केली. आरती झाल्यावर सर्वांनी गणपतीला ओवाळले. ओवाळल्यानंतर सर्वांनी कापुराची आरती जी केली होती ती सर्वांनी घेतली.
गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून पेढ्यांचे मोदक आणले होते. तो प्रसाद सर्वांना वाटला. मस्ती करत करत मुलांनी प्रसाद घेतला. प्रसाद घेतल्यावर आम्ही गणपती बाप्पासोबत काही सेल्फी काढले, काही फोटो काढले. फोटो काढल्यानंतर गणपती बाप्पाला श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवला व आम्ही सर्वांनी जेवण केले. असा होता आमचा आजचा दिवस, म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. परत एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.